नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। NH48 चे काम सुरू असताना वसई विरारमधील कारखानदारांनी तोटा मोजला। 77 वर्षीय रवींद्र रघुवंशी 15 वर्षापूर्वी व्हॅक्यूम पॅकेजिंग कारखाना सुरू करण्याच्या विचारात होते। तेव्हा त्यांनी दोन प्रमुख कारणांसाठी वसईची निवड केली। या भागातील भाडे आणि इतर भांडवली खर्च मुंबईच्या तुलनेत खूपच कमी होता आणि ते राहत असलेल्या मीरा रोडवरून तिथे पोहोचायला फक्त 30 ते 45 मिनिटे लागत होते। आता जेव्हा मला 28 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे 4 तास लागतात तेव्हा मला आश्चर्य वाटते की हा योग्य निर्णय होता का, रघुवंशी म्हणाले। वसई विरार पट्ट्यात ज्यांचे कारखाने आणि कार्यशाळा आहेत अशा सुमारे 15,000 लघु आणि मध्यम उद्योग मालकांनी या व्यावसायिकाची दुर्दशा सामायिक केली आहे। डिसेंबर 2023 पासून मुंबईला अहमदाबादशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH48 वर व्हाईट टॉपिंगचे काम सुरू झाले तेव्हा ते पश्चिम उपनगरातील घरांपासून त्यांच्या आस्थापनापर्यंत जाण्यासाठी दररोज अनेक तास घालवत आहेत। व्यवसाय मालकांनी गेल्या 6 महिन्यात या समस्येबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत। महामार्गाचे व्यवस्थापन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे की राज्य सरकारच्या परवानगी अभावी व्हाईट टॉपिंगचे काम रखडत आहे आणि लांबणीवर टाकले जात आहे, ज्याला आणखी 1 वर्ष लागण्याची शक्यता आहे। पर्याय न ठेवता रघुवंशी आणि इतर आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत। व्हाईट टॉपिंग म्हणजे सध्याचा रस्ता स्क्रॅपिंग आणि सपाटीकरणानंतर रस्त्याच्या वरच्या थराला जोडणे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने डिसेंबर 2023 मध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूने एक लेन बंद करून गुजरात सीमेजवळील दहिसर आणि अछाळ दरम्यान NH48 च्या 121 किलोमीटर लांबीच्या व्हाईट टॉपिंगचे काम 6 महिन्यापूर्वी सुरू केले। यामुळे 6 लेन हायवे 4 लेनच्या ओपन ॲपवर कमी झाला, ज्यामुळे विरार आणि घोडबंदर दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि दररोज महामार्गाचा वापर करणाऱ्या सुमारे 1 दशलक्ष वाहनधारकांना खड्डे भरलेले सेवा रस्ते घेण्यास भाग पडले। काही नुकत्याच बांधलेल्या पॅचमध्येही समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।